नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या ज्योतिर्लिंग यात्रा दिवस 3रा। आजच्या दिवसामध्ये आपलं जे दर्शन होणार आहे उज्जैन मधला महाकालेश्वर दर्शन। कालच्या दिवसाचा जो मुक्काम होता आपला तो इंदोरला। आता आपण इंदोरला रूम चेकआउट करतोय। त्याच्यानंतर आपला जो आजच्या दिवसाचा प्रवास होणार आहे इंदोर वरून उज्जैन पर्यंत टोटल 70 किलोमीटरचा प्रवास आहे। साधारण 2 ते 2.5 तास लागतील आपल्याला उज्जैनला पोहोचायला। प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी आपण चेरी ट्री या हॉटेलमध्ये नाश्ता करणार आहे। नाश्त्यासाठी जी सोय केलेली आहे ना ते पाहू शकता, एकदम जबरदस्त। बघूया आता नाश्त्याला काय काय येते। तर नाश्ता वगैरे मस्तपैकी झालेला आहे। नाश्त्यामध्ये ढोकळा, पराठा, दही, रोस्ट ब्रेड असं काही नाश्ता होता आपला। आता आपली गाडी इथे येऊन थांबलेली आहे। आता गाडीमध्ये बॅग वगैरे ठेवायचे, त्याच्यानंतर आपण जाऊया महाकालेश्वर। तुम्ही सिटीमध्ये बघाल ना तर कचरा वगैरे बिलकुल काही दिसणार नाही तुम्हाला, एकदम क्लीन सिटी पाहू शकता रोडवर वगैरे। आणि रोडच्या बाजूला पण पहा तुम्ही, ड्रायव्हर दादा पण आलेले आहेत। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। तर अजून प्रवासी यायचं बाकीच आपल्या गाडीमध्ये, तोपर्यंत आपण बॅग वगैरे ठेवूया। आणि आजच्या दिवसाचा जो मुक्काम असणार आहे तो उज्जैनला। तर मंडळी आपली बस इंदोर वरून रवाना होते 9:05 आता बघूया उज्जैनला किती वाजता पोहोचते। त्या आधीमध्ये कुठे गाडी थांबते का डायरेक्ट उज्जैन जाते। रूमवर राहणार आहे पहिलं रूमवर राहणार आहे, त्याच्यानंतर आपण दर्शनासाठी निवांत जाणार आहे। नमस्कार। जय श्रीराम। आता आपण उज्जैन साठी निघालेलो आहोत। उज्जैन मध्ये आपली बस पार्किंगला होईल। या ठिकाणी बस पार्किंग होतात त्या ठिकाणी। तिथे गेल्यानंतर आपल्याला रिक्षा येतील, 4 रिक्षा येतील। एका रिक्षामध्ये 9 ते 10 जण बसतात आणि ज्या रिक्षामध्ये तुम्ही बसणार आहेत 8 जण 9 जण, ती रिक्षा तुम्हाला सकाळपासून संध्याकाळी शेवटपर्यंत तीच रिक्षा राहील। कुणीही या रिक्षातून त्या रिक्षात जायचं नाही। रिक्षातनं गाड्या या रिक्षा सगळ्या हॉटेलला जातील। हॉटेलला तुम्हाला रूम अलॉटमेंट केली जाईल, त्यामध्ये तुमच्या बॅगा तुम्ही रूममध्ये ठेवा आणि अतिशय कमी वेळामध्ये 10 मिनिटांमध्ये 15 मिनिटांमध्ये तुम्ही परत खालती यायचं आहे। कारण की आपल्याला बरीचशी मंदिरं आहेत उज्जैनमध्ये, तर ती सगळी मंदिरं कव्हर करायची। तर मंडळी इंदोर पासून जवळपास 65-70 किलोमीटरचा अंतर गाठत आपण आता उज्जैनला पोहोचलेलो। बरोबर या ठिकाणी 11:35 झाले। जवळपास 2.5 तासाचा कालावधी लागलेला आहे आणि उज्जैनला आपली गाडी थांबलेली पार्किंग स्लॉटमध्ये पाहू शकता। हा पूर्ण पार्किंग स्लॉटचा एरिया आहे, इथे आपली बस थांबलेली आहे। इथून जे आपण जाणार आहे ना ते अशा प्रकारचं वाहन आहे, त्याला काय म्हणतात ते? रिक्षा। वडाप। आपण कुठले प्रॉपर? मी प्रॉपर पुण्यातलं प्रॉपर। प्रॉपर तसं माझं गाव बीड जिल्ह्यामध्ये आहे। त्यामुळे आवाजावरून ओळखलं, मला माहितीच होतं वडाप हे शब्द पुण्यामध्ये नाही। त्यांच्यापासून म्हणायचं झालं तर वडाप म्हणतात त्याला, बरोबर ना? बरोबर। तर आपण या वडाप मध्ये जातोय आता आपल्या रूमवर। आधी बॅग काढून घेऊया। तर इथं मेंढ्या काका बसते, काय म्हणता काका बोला? भविष्यात जर अशाच यात्रा आमच्या काढल्या आमच्या सरांनी, या यात्रेसाठी सहभागी व्हा। आज फक्त तुम्ही YouTube मार्फत बघताय, पण भविष्यात तुम्ही आमच्या गाडीत असलं पाहिजे एवढीच विनंती करतो। आणि पुढे तुम्ही येताल, त्याचे व्हिडिओ बघून येताल ही मला खात्री आहे। जय महाकाल, हर हर महादेव। आपण आता हॉटेलवर आलेलो आहे, ज्या ठिकाणी आपण स्टे करणार आहे हॉटेल श्री राम असं काहीतरी हॉटेलचं नाव आहे। आपल्याला जी रूम मिळाली आहे ना 3ऱ्या मधलं रूम नंबर 309 आणि हा सकाळचा हॉटेलचा बाल्कनीचा परिसर आहे। या ठिकाणी हॉटेलचं नाव वगैरे दिसेल तुम्हाला, हॉटेल श्रीराम। आणि खाली बघा डायरेक्ट 3ऱ्या मजल्यावर आपण आलेलो आहे। आपला रूम नंबर आहे 309। तर बघूया कशा प्रकारचे हॉटेल आहे। बापरे, एकदम जबरदस्त फॅसिलिटी आहे। इथे सोफा वगैरे दिलेला आहे, कपबोर्ड आहे, वरती एसी, खाली टीव्ही, फॅन आणि 2 पर्सनसाठी अशा प्रकारचे हे बेड आहे। आणि या रूमची जी बाथरूम आहे ना तुम्ही पाहू शकता, कमोड आहे, बेसिन आहे, शॉवर आहे। तर असं काहीसा छोटासा वॉशरूम दिलेला आहे या ठिकाणी। तर ही आहे आपल्या आजच्या 3ऱ्या दिवसाची मुक्कामी रूम मध्ये आता बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत। त्याच्यानंतर आपण लगेच निघतोय, कारण आपल्याला 7 ते 8 पॉईंट उज्जैनमध्ये करायचे। दर्शन असेल, पर्यटन असेल, ते पूर्ण कव्हर करायचे। उज्जैनमध्ये आपण ज्या पर्यटन पॉईंटला फिरणार आहे त्यातलाच आपला पहिला पॉईंट होतोय महर्षी सांदीपनी आश्रम।
उज्जैनचा आजच्या दिवसाचा एक पॉईंट झाल्यानंतर आपण थांबलेलो आहे जेवणासाठी. तर या ठिकाणी आपलं जेवण आहे आश्रमच्या बाजूलाच आहे. त्याच्यानंतर आपण बाकीचे पॉईंट फिरूया. सांदीपनी रेस्टॉरंटमध्ये बघा काय सुविधा केलेली आहे, म्हणजे जसं लग्नामध्ये पंगत वगैरे बसतात ना सेम तसं कंडिशनमध्ये हॉटेल आहे. पाहू शकता. आजच्या दुपारच्या जेवणासाठी आपलं व्हेजिटेबल जेवण आलेलं आहे मस्तपैकी असं. तर या मंडळी मस्तपैकी दुपारचं जेवण करायला. दुपारचं जेवण करून आजच्या दिवसाच्या दुसऱ्या पॉईंटला आपण भेट द्यायला जातोय मंगलनाथ मंदिर. मंदिर का जानकारी ये है कि आप लोग ये जिस मंदिर में जा रहे हो ये पूरे भारत और वर्ल्ड में एक ही मंदिर है. 9 ग्रह में से मंगल ग्रह का जन्म स्थान. जो ये मंदिर बना है पूरे भारत के नाभि के स्थल पर मंदिर बना. पृथ्वी के बीचों बीच में कर्क रेखा यहाँ से निकली, भूमि माता के गर्भ में गिरा और यहाँ से महामंगल का जन्म हुआ है. अंदर आप लोगों को ऐतिहासिक में मंदिर देखने को मिलेगा. भूमेश्वरी माता जो कि वर्ल्ड में कहीं नहीं है. भूमेश्वरी माता कौन है? मंगल भगवान की माता यानी पृथ्वी माता. आप लोगों ने शिव जी के मंदिर में इतनी जगह दर्शन करे. शिव जी का वाहन क्या देखा? नंदी. यहाँ पर नंदी नहीं है, नंदी की जगह भेड़. भेड़ यानी मेंढा जो राजस्थान में पाया जाता है. मेंढे के ऊपर सवारी होने के कारण है महामंगल मेष और वृश्चिक राशि के स्वामी हैं. यहाँ पर अनाज का दान चढ़ाते हैं. अनाज के दान में गेहूँ, रेता, मसूर की दाल, लाल कपड़ा, श्रीफल और फूल. अपना नाम, राशि, मनोकामना, अपना गोत्र बोलकर चढ़ाते हैं. उज्जैन मधलं आपल्या तिसऱ्या पॉईंटचं दर्शन होत आहे सिद्धवड घाट भैरवगड उज्जैन. उज्जैन मधलं आपल्या तिसऱ्या दिवसाचा चौथा पॉईंटचं दर्शन होत आहे श्री काल भैरवनाथ. असं म्हणतात की पहिलं दर्शन काल भैरवनाथचं घेऊन महाकालला जायचं असतं असं म्हणतात. याचं दर्शन घेऊन आपण संध्याकाळी जाणार आहोत महाकालला. छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी जय. शिवाजी जय. भवानी. हर हर महादेव. उज्जैन मधल्या आजच्या दिवशीचा आपला 5वा पॉईंट होतोय तो म्हणजे गडकालिका मंदिर उज्जैन मधील 3.5 शक्तिपीठ, त्यापैकी इकडच्या शक्तिपीठातली गडकालिका मंदिर आज त्याचा योग आला. आपण आता आजच्या 6व्या पॉईंटला आलेलो आहे बुरतहरी गुफा. आणि अशा प्रकारची गुफा आहे. तुम्हाला काही जास्त दाखवणार नाही कारण व्हिडिओ जास्त लांब होणार आहे. त्याच्यामध्ये ना फिरण्यासाठी असे जास्त पॉईंट दिलेले आहेत. या आधी जी गुफा बघितली होती ती नॉर्मल गुफा होती. हे बघा खाली जावं लागतं, खाली एकदम म्हणजे खालच्या पातळीवर. इतर मंदिरापेक्षा ही मंदिर काहीतरी युनिक आहे, वेगळं आहे मस्त. आणि अशा प्रकारची गुफा आहे. अरे भाई आम्ही म्हणतोय दिवसभरात आता संपला आमचा पॉईंट, पण पॉईंट काही संपतच नाही. अजून सुद्धा दर्शन चालूच आहे कारण उज्जैनमध्ये एवढंच देवस्थान आहेत ना, एक दिवस फिरणं अशक्य आहे. कारण तुम्ही महिनाभरी जरी राहिलात तर कम्प्लीट एवढं लवकर होणार नाही. अजून काही मंदिरं संपत नाही. सध्या 7वा पॉईंट चालू आहे आणि 7 पॉईंटला आपण भेट दिलेली आहे. ते पूर्ण दिवस इथेच गेलेला आहे. विचार करा तुम्ही, उज्जैनमध्ये साधारण काहीतरी 80 का 90च्या आसपास असे काहीतरी मंदिर आहेत. पण आता ऋणमुक्तेश्वर मंदिरापाशी आलेले तर इथे गोशाळा वगैरे बांधलेले, त्याच्या शेजारीचे मंदिर चिटकून वगैरे मस्त असं जबरदस्त आहे. कधी आलात उज्जैनला तर मेन पॉईंटला पण फिरा आणि बाकीचे जे मंदिर आहेत त्याच्यापेक्षा पण काहीतरी युनिक आहेत त्या पण मंदिराची एकदा भेट घ्या. आज दिवसभराचा थकवा आलेला आहे. पाहू शकता मंदिराचा जो एरिया आपण 7व्या पॉईंटला भेट देतोय तर असं काहीसं परिसर आहे. आता या मंदिराची आरती चालू होईल आणि आपण आरतीला बरोबर परफेक्ट टाइमवर आलेले.
तर मंडळी उज्जैन मधल्या आपण 8व्या पॉइंटला भेट देतोय तो म्हणजे उज्जैनचा महाकालेश्वर. 9 महिन्यापूर्वी आपण ब्लॉग केला होता शेगाव उज्जैन, त्यावेळेस दिवसाचा शूट केला होता व्हिडिओ. आज रात्रीच्या वेळेस जी लाइटिंग बघतोय ना मी, खतरनाक. पाहू शकता तुम्ही, या साईडचं आपण शूट केलं होतं. उज्जैनचं असं काहीसं मंदिर आहे, मंदिरच्या बाजूलाच मंदिर आणि त्याला बाजूला असे बारके छोटे छोटे आणि मेन मंदिर. गर्दी तर विचारून नका, एकदम फुल पॅक. जत्रा भरल्यासारखी जशी गर्दी असते ना तशी गर्दी आहे. सरांचा प्लॅन असा आहे की सगळ्यांनी दर्शनाचा VIP पास पडून दर्शन घ्यायचं आहे आणि दर्शनाचा VIP पास जो आहे तो 250 रुपयाला. आपल्यासमोरच आहे, पाहू शकता इथे या ठिकाणी आपला VIP पास काढायचं काम चाललं आहे आणि इथून आपण VIP दर्शन घेणार आहे महाकालेश्वरच्या. आता सध्या जो टायमिंग झालेला आहे तो 7:40. बघूया आता आपले दर्शन किती वाजेपर्यंत होत आहे. महाकालेश्वरला यायची माझी दुसरी वेळ आहे. या ट्रिपच्या माध्यमातून आपण या ज्योतिर्लिंग यात्रेमध्ये सहभागी झालेले आणि ओंकारेश्वर आपण तसं काही दर्शन वगैरे घेतले नाही, कारण ओंकारेश्वरला आपल्या एक पण बसेस जात नाहीत. पण ट्रिपच्या माध्यमातून आपल्याला हा योग आलेला आहे ओंकारेश्वर दर्शन करण्याचा. तर आपला पास आलेला आहे या ठिकाणी. तर अशा प्रकारचा हा 250 रुपयाला VIP दर्शन पास मिळतो. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे. तर मंडळी फायनली आजच्या दिवसाचे उज्जैन ट्रिपमध्ये जेवढे पण पॉईंट दिले होते सगळे कवर झालेले. टोटल 8 पॉईंट आपले आजच्या दिवसामध्ये कवर झालेले. सकाळचा नाश्ता झाला, दुपारचं जेवण झालं आणि आता रात्रीचा डिनर चालू आहे. आणि याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही रात्रीच्या डिनरमध्ये आपला असा काहीसा व्हेजिटेरियन मेनू आहे. आजच्या मेनूमध्ये स्वीटमध्ये गुलाबजाम आहेत, पनीर भाजी आहे, शेव भाजी पण आहे, जिरा राईस आणि दाल तडका पण आहे आणि रोटी आहे, कांदा लोणचं पण आहे. म्हणजे सर्व शाकाहारी उत्तम मेनू आहे. फायनली मंडळी आपण आता रूममध्ये पोहोचलेलो आहे, जिथे आपण हॉटेल श्रीराममधून आजचा मुक्काम करणार आहे. त्या ठिकाणी परत आलेलो आहे. मस्तपैकी झोपायचं, त्याच्यानंतर उद्या सकाळी उठून उज्जैनवरून आपण ओंकारेश्वरसाठी रवाना होणार आहे. सुप्रभात मंडळी, आज आहे ज्योतिर्लिंग यात्रेचा 4था दिवस. आजच्या दिवशी आपण निघणार आहोत उज्जैनपासून ओंकारेश्वर दर्शनासाठी. ओंकारेश्वरचं जे अंतर आहे जवळपास 150 किलोमीटरचा आपल्याला प्रवास करावा लागणार आहे उज्जैनपासून ओंकारेश्वरपर्यंत. चला आता आपली बस रेडी झालेली आहे, सर्व प्रवासी आलेले. आपणच लेट आहे कारण उठण्यासाठी थोडासा उशीर झाला. काल जरा मला कणकणी आल्यासारखं जाणवलं. हे आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांच्याकडे गोळी होती है ना भाऊ. तर यांनी गोळी वगैरे दिलेली आहे मस्तपैकी, जरा बरं वाटतं. इकडे सर्व भाविक वगैरे आलेले आहेत. काय म्हणतात? जय महाकाल. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव भोले भोले. प्रवासाला निघण्यापूर्वी आपण गरमागरम चहा घेऊया, कारण सगळ्या प्रवाशांनी इकडे चहा वगैरे घेतलेला आहे. एवढ्या थंडीच्या वातावरणामध्ये ना गरम चहा प्यायची मजा काय वर. थोडंसं आल्याचा चहा असताना एक नंबर. काय म्हणायचं एक नंबर. तर चला मंडळी, आजच्या दिवसाच्या या प्रवासाला सुरुवात करूया. उज्जैनपासून ओंकारेश्वरपर्यंत जवळपास 150 किलोमीटर अंतर गाठत आपण पोहोचूया ओंकारेश्वर. तर
मंडळी आपली बस थांबलेली आहे सकाळच्या नाश्त्यासाठी. आता आपण इंदोरच्या थोडं पुढे आलो आणि ज्या ठिकाणी आपण उभा आहे तिथून ओंकारेश्वरचं जे अंतर आहे जवळपास 60 किलोमीटर अंतरावर आहे. ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन आपण आपला जो मुक्काम होणार आहे तो गाडीमध्येच होणार आहे. ओंकारेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर आपला परतीचा प्रवास होईल पुण्याच्या साईडला. त्याआधी आपला नाश्ता करून घेऊया. नाश्ता वगैरे मस्तपैकी झालेला आहे आणि या ठिकाणी 1 तास लागलेला आहे नाश्त्यासाठी. त्याच्यानंतर आपण रवाना होतोय ओंकारेश्वरसाठी. जाऊया आता, बघूया किती तासात आपली बस पोहोचते ओंकारेश्वरला. बरोबर या ठिकाणी दुपारचे 1 वाजलेले. आपण आता पोहोचलेलो आहे ओंकारेश्वरला. विचार करू शकता उज्जैनवरून आपल्याला ओंकारेश्वर येण्यासाठी किती तासाचा कालावधी लागलेला. मध्ये गाडी वॉशरूमला पण थांबली होती प्लस नाश्त्यासाठी पण, त्याच्यामुळे एवढा वेळ लागला. आता इथे पार्किंग स्लॉटमध्ये गाडी इथे आपली थांबते. दुपारचं भयानक वातावरण पसरलं आहे. इतकं ऊन लागतंय ना. काल भयानक पाऊस, आज भयानक ऊन. म्हणजे वातावरण कसं आहे, कालचं भयानक पाऊस होता, आता भयानक ऊन कसं पडलंय, खतरनाक. आता मला पण टोपी घ्यावी लागली. आता ही रिक्षा आपण करून जाणार. आता बघूया कुठपर्यंत सोडतात, पण पर पर्सन 20 रुपये एवढं तिकडे भाडं आपल्याला पडणार आहे रिक्षा जाण्यासाठी. टोपी घालावं लागते मला पण. आहे का आपल्याला? ऐका ना, नको नको हे नको, दुसरी घेऊ आपण शॉपवर. तुम्हाला राहू द्या, ऊन कसलं कडक आहे. तुम्हाला गरज आहे. काय म्हटलं मी दुसऱ्याला टोप्या घालतो, मी घालतो. हा हिशोबात वेदळ काका ऐकायला तयार नाही. चलो मोर्या मोर्या महादेव. जिथं आपली बस पार्किंग केली तिथून आपण 1.5 किलोमीटर अंतरावर इथे आलेलो आहे. इथून पुढे आपल्याला जे प्रवास करायचा आहे तो बोट फेरीचा प्रवास करायचा आहे. आता बघूया, बोट फेरी 50 रुपये पर पर्सन असं काहीतरी बोट फेरी सांगितलेली आहे. हा बापरे खतरनाक बोट आहे राव. इकडे पाणी पण एकदम वाहत आहे, झुळझुळ. बोटीतनं प्रवास करायची बऱ्याच दिवसातून इच्छा होती. ते आधी केला होता ज्यावेळेस आपण मनालीला गेलो होतो, पण तो काही व्हिडिओ टाकला नाही. जसा वेळ मिळेल तसा टाकील मी. एकदम आता तो जुना झाला व्हिडिओ, पण टाकील मी एक दिवशी नक्की. आपण आता नर्मदा नदीपाशी आलेलो आहे. इथून आता नर्मदा नदी पार करत आपल्याला ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी जायचं आहे. पलीकडे मंदिर पाहू शकता तिकडे त्या साईडला. जॅकेट वगैरे घालून रेडी झालेले आहे आम्ही सगळे. या कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. फायनली मंडळी आपली ज्योतिर्लिंग यात्रा
पूर्ण कंप्लीट झालेली आहे. आत्ता आपण शेवटचं दर्शन घेतलं, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन. पर पर्सन 300 रुपये एवढं तिकीट पडतं तुम्हाला VIP पाससाठी. 40 ते 45 मिनटात आमचं मस्तपैकी असं दर्शन झालेलं आहे. दर्शनानंतर या ठिकाणी आपण जेवणासाठी थांबलो होतो. ओंकार भोजनालय शुद्ध शाकाहारी या ठिकाणी आपण व्हेजिटेबल थाळी घेतली होती. एकदम म्हणजे उत्कृष्ट क्वालिटीची अशी थाळी होती व्हेजिटेबल. सध्या जो टायमिंग झालेला आहे तो 4:50 जवळजवळ संध्याकाळच्या 5 वाजत आले. आता आपला परतीचा प्रवास होतो आहे ओंकारेश्वरवरून पुणेसाठी. राहण्याच्या रूमची जी सोय केली होती ना एकदम जबरदस्त, कुठं कमी नाही वाटली. आणि आपण 2 ठिकाणी जो मुक्काम केला होता तो हॉटेलवर आणि 2 ठिकाणी जो मुक्काम केला आहे तो बसमध्ये. आता आपला शेवटचा मुक्काम असणार आहे तो बसमध्ये असणार आहे. असा टोटल 4 रात्र आणि 5 दिवसाचा जर्नी आपला कंप्लीट होते. आता ही 5व्या दिवशी गाडी उद्या पोहोचणार स्वारगेट बस स्टँडला. तर अशी काही स्वारगेट आगारामार्फत दर्शनाची यात्रा घडवलेली आहे आणि एवढ्या प्राईजमध्ये अफोर्डेबल आपल्याला पॅकेज पडलेलं आहे ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा. सुरुवातीला मला वाटलं जास्त होते, तसं नाही, कारण 3 टायमाचं जेवण, राहायची सोय, बरंच काही फॅसिलिटी होत्या. तुम्ही तर बघितलं असेल ब्लॉगच्या माध्यमातून. एकदम मस्त अफोर्डेबल प्राईजमध्ये ही दर्शन आपली झालेली आहे. माझ्या म्हणण्यानुसार जर आपण प्रायव्हेट वगैरे गेलो असतो ना तर आपल्याला कॉस्ट जास्त लागली असती या यात्रेसाठी. टोटल जो खर्च आलेला आपल्याला लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी 8,250 रुपये एवढं तिकीट भाडं त्यांच्यासाठी पडलेले. प्रौढांसाठी तिकीट भाडं बघायचं झालं तर 9,250 रुपये एवढं फुल तिकीट पडलेलं पूर्ण प्रवासाचा खर्चासहित. व्हिडिओ आधी पूर्ण बघा राव. मला कमेंट येतात की तुम्ही तिकीट भाडंच नाही सांगितलं. मी ऑलरेडी व्हिडिओच्या शेवटला तिकीट भाडं वगैरे सांगितलेले, बघा एकदा व्हिडिओ. तर मंडळी आपली गाडी रवाना झालेली आहे ओंकारेश्वरवरून पुण्यासाठी. जवळपास या ठिकाणी 6 वाजलेले. आता बघूया गाडी पुण्याला किती वाजता पोहोचते, कारण आपली जी गाडी जाणार आहे जाताना नाशिक मार्गे जाणार आहे. आपण आता इथं जमलो आहोत तर या ST प्रशासनाने चांगली टूर आपली आयोजित केली. त्याच्यात आपल्याला सर्वात सहकार्य लागलं ते म्हणजे आपले राजू सरकाळे सर आणि त्यांची टीम. काशीत हे चालक आणि खेडकर हे चालक, त्यांनी अतिशय नियोजनपूर्वक आणि छान पद्धतीने गाडी चालवली आणि आपला सुखरूप प्रवास चालू आहे. असाच तो पुढे चालू राहील आणि आपल्या सर्व सहकारी यांच्यातर्फे त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्यानिमित्ताने आपण एक छोटीशी यांचा सत्कार करणार आहोत. त्यांना एक छोटी फुलाची पाकळी म्हणून एक सप्रेम भेट देणार आहोत. आपण महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे आयोजित असलेल्या इंदोर, उज्जैन आणि ओंकारेश्वर या सहलीसाठी सगळेजण आलेलो आहोत. एकतर राजू सरकाळे सरांनी खूपच छान नियोजन केलं. मेहेंदळे सरांनी आपलं एंटरटेनमेंट छान केलं, त्यामुळे आपण फ्रेश राहिलो इतके दिवस. त्यांच्यासाठी टाळ्या होऊ दे. आणि मला विशेष कौतुक करायचं आहे ते म्हणजे वेदांतचं. कारण आपण एवढे सगळेजण जेवत होतो, सगळं करत होतो, पण तो अगदी शेवटी जेवणारा होता आणि प्रत्येक वेळेला तो स्वतः तिथे असायचा, स्वतः वाढून आणायचा, आपल्याला मदत करायचा, हॉटेलवाल्यांनाही तो मदत करत होता. तर खरंच आपण त्याचं जोरदार टाळ्या वाजवून कौतुक करूया. आणि रोज आपला तो यूट्यूब तयार करतोय SSS चॅनल, त्यालाही सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगूया. आणि पुन्हा एकदा आपण सगळेजण कधीतरी ट्रिपच्या निमित्ताने भेटूया. सरकाळे सरांनी जी ट्रिप ऑर्गनाईज केली आहे, या ट्रिपचं सगळ्यात एक कौतुक म्हणजे लाल परी. आत्तापर्यंत आम्ही प्रायव्हेट प्रवास पण केले, बऱ्याच ठिकाणी गेलेत, म्हणजे एअरलाईन्सनी केले, पण एवढी तत्पर सेवा आणि ती पण लाल परीकडनं, म्हणजे ही इज अमेझिंग. आणि हे जर असं कंटिन्यू राहिलं तर मला असं वाटत नाही की कुठली प्रायव्हेट कंपनी पुढं येईल आणि ती पुढं जाईल. तर लाल परीसाठी आपण खूप शुभेच्छा. आणि असेच तुम्ही ट्रिप वाढवत जाव्या, अशाच सगळ्यांना कंटिन्यू पुढे घेऊन जावं. आणि आज पण आम्हाला ट्रिप अशी वाटली नाही की आपण कुटुंबातच आहोत, कुटुंबातच राहिलो आहोत. आता ट्रिप आत्तापर्यंत उत्कृष्ट आहे, खाणं पिणं पण उत्कृष्ट आहे, काहीच मला प्रॉब्लेम नाही. यांनी 2 वेळा फोन करून आम्हाला विचारलं तुम्ही कसे येणार आहात, काय करणार आहात, काय नाही. म्हणजे घरातली सुद्धा एवढी काळजी नाही करत, एवढी त्यांनी खरंच काळजी केली. जुनं ते सोनं म्हणतात ना, तसा विश्वास ठेवून केलं बुकिंग आणि खूपच छान सुरेखच अनुभव आलेला आहे. अगदी अशा परत ट्रिपला यायची आमची खूप इच्छा आहे. आणि राजू सरांनी त्यांची सगळीच टीम खूपच उत्कृष्टच सगळ्यांनी कामगिरी केली आहे. कुठंही असं जरासं सुद्धा 19-20 नाही आहे. त्यामुळं आम्ही खूपच आनंदात आता घरी जाणार आहोत आणि या आठवणींमध्ये कायम आमच्या मनात राहणार आहे. आणि पुढच्या ट्रिपची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत. मी जरी STतनं रिटायर झालो आहे तरी मला त्याबद्दल खूप अभिमान वाटला आहे. आणि याची दखल घेऊन मी काल शोभराजनी जो व्हिडिओ तयार केला होता तो आमचे STचे महाराष्ट्राचे महाव्यवस्थापक
श्री नितीन मैन मुंबईला असतात ते, त्यांना मी तो सगळा व्हिडिओ पाठवला. त्यांनी त्याचं कौतुक केलेलं आहे, बघितलेलं आहे आणि त्याला लाईक पण केलेलं आहे. तर असंच आपलं प्रेम सदैव आमच्यावर राहू द्या, एवढीच विनंती. तर नमस्कार. प्रत्येक ट्रिपला उदाहरण मी सांगतो, गाडे संपूर्ण कुटुंब आलेलं आहे, त्याचं मलाही वाटतं सगळ्या कुटुंबाला घेऊन यावं या ट्रिपला कुठल्या पण. आपल्या या ट्रिपमध्ये ज्येष्ठ नागरिक पण खूप आहेत आणि सगळ्यात लहान एक 7 वर्षाचा मुलगा पण आहे. पण एवढ्या सगळ्यांना प्रत्येक वेगळ्या स्वभावाचा प्रत्येक व्यक्ती आहे, तरीसुद्धा न चिडचिड करता अगदी आनंदाने प्रेमाने यांनी सगळ्यांना सांभाळून घेतलं, ज्येष्ठांना सुद्धा आणि लहानांना सुद्धा. मागचा ट्रिपचा अनुभव इतका मला छान आला होता की आम्ही 8 दिवस त्यांच्याबरोबर होतो, कर्नाटकची पूर्ण ट्रिप, पण कुठंही आम्हाला त्यांच्या नावं ठेवायला एक ठिकाणी सुद्धा जागा नव्हती. इतकी सुंदर ट्रिप झाली. आणि यावेळेस सुद्धा आम्ही ट्रिप बुक करताना मी माझा मित्राला आग्रह केला होता, तो लगेच तयार झाला आणि त्यांनी सांगितलं की पहिलं सरकाळेंना भेटू आणि ते येणार असतील तर आपण जाऊ. एवढा आमचा त्याच्यावर हे होता, म्हणून हे सांगायचं होतं. त्यांचं खूप कौतुक आणि असंच तुमचं तुम्हाला शुभेच्छा. माझ्या मिस्टरांना काल महाकाल मंदिरामध्ये थोडासा श्वासाचा त्रास व्हायला लागला. ते नकोच म्हणत होते, मी रूमवर थांबतो म्हणत होते, पण आपल्या मेंदळे काकांनी खूप त्यांना आग्रह केला, मी आहे म्हणे, तुम्ही अजिबात घाबरू नका. त्यांच्यामुळे त्यांचं दर्शन झालं. आणि हे राजू सरांनी पण म्हटले की तुम्ही पुढचं बघा आणि मी आहे नाशिककरांबरोबर, मी त्यांना तिथपर्यंत घेऊन जाईल. त्यांच्या याच्या सहकार्याने त्यांना एक दर्शन झालं आज एवढ्या लांब येऊन. ते मला खूप असं समाधानकारक वाटतंय. मला आमच्यासारखी जास्त जे लांबवरून येतात, तर मी पहिल्यांदा आलो आणि माझी पहिल्यांदा ट्रिप आहे. सुरुवातीला मला असं विचित्र वाटत होतं, भीती वाटत होती, पण नंतर नाही, पण खूप मजा आली ट्रिपला. आणि खास तर राजू काकांचं धन्यवाद, त्यांच्यामुळे मी आलो आहे ट्रिपला, आणि शोभरा सरांसोबत धन्यवाद. माझी ही दुसरी ट्रिप असल्यामुळं पहिला अनुभव चांगलाच आला होता. त्या अनुभवाच्या आधारावरतीच या ट्रिपला सुद्धा मी जॉईन झालो आणि तशी खात्री पण होती. लाल परीबद्दल नाही म्हणायला गेलं तरी प्रत्येकाच्या मनात काही ना काही शंका कुशंका असू शकतात, पण जोपर्यंत तुम्ही त्यात सहभागी होत नाही, थोडासा विश्वास दाखवून त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही की त्याचा तो अनुभव काय चांगला होता का वाईट होता. पण ज्यावेळेस तुम्ही पार्टिसिपेट व्हाल, त्यात सहभागी व्हाल, त्यावेळेस तुम्हाला तो अनुभव चांगलाच आहे असंच वाटणार. त्याच्यामुळं तुम्ही प्रायव्हेटायझेशनला न जाता तुम्ही ह्या आपल्या सरकारी सेवेला याला प्रोत्साहन देऊन ह्याच्यात सहभागी व्हायला पाहिजे आणि याला तुम्ही जास्तीत जास्त प्रमोट केलं पाहिजे, जेणेकरून आणखीन जास्त लोक याच्यामध्ये सहभागी होतील. बरं, विशेष म्हणजे मला याच्यामध्ये अनुभवलं की ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग ह्याच्यामध्ये जास्त आहे, तरुणांचा सहभागसुद्धा याच्यात वाढला पाहिजे. काल एवढा पाऊस असताना सुद्धा व्यवस्थितरित्या सुरक्षितरित्या आपण ह्या आपल्या डेस्टिनेशनला पोहोचून आता सुद्धा सुरक्षितरित्या आपण आपल्या घरी पोहोचणार आहोत. ही खात्री कोण देऊ शकतं? ही खात्री फक्त एस.टी. महामंडळ देऊ शकतं. एस.टीचे चांगले चालकच देऊ शकतात. म्हणजे एक वेळेस आपण म्हणू की लेट आहे पण थेट आहे, ती एस.टी. आहे. धन्यवाद. माझं वय जरी जास्त असेल तरी मला इथून तिथून प्रवासाचा काहीही त्रास जाणून दिला नाही आणि खरोखरच माझ्या घरातल्या कुटुंबाच्या प्रमाणेच माझी काळजी घेतली आणि कशाचाही त्रास झाला नाही. इथून पुढे माझा प्रवास चांगला व्हावा आणि इथून पुढे दुसऱ्या ज्या ट्रिप ठरतील त्यात सुद्धा मला सहभागी व्हायचे आहे. म्हणजे मागच्या वेळेस आम्ही जे ट्रिपला गेलो होतो, ते जे पालक होते त्यातले बरेच त्यांचे मुलं US ला होते, नोकरीला फॉरेनला होते. प्रत्येकाचं म्हणणं, तुम्ही कुठं एस.टीच्या नादी लागताय, तुम्ही कशाला एस.टीने जाताय ट्रिपला, तुम्हाला समजत नाही का, सेपरेट गाडी करून जा, हे करून जा. त्या पालकांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या, त्यानंतर मुलांना पाठवण्यात आल्या US ला वगैरे, तेव्हा त्यांना कळालं की जो आनंद, एकत्र जाण्यात जो आनंद आहे, त्याचं जे सॅटिस्फॅक्शन आहे, तुम्ही स्वतःच्या गाडीत जाऊन फिरून एवढं आनंद मिळूच शकत नाही. याचं छान उत्तर मी देतो. आपला शोभरा जाता तो अमेरिकेत आणि सगळ्या पालकांना पाठवेल, फक्त तुम्ही त्याचा ॲड्रेस द्या. SSS जर्नी विथ शोभराज शिंदे. तर मला वाटत ना आता कोणाची मुलाखत घ्यायची गरज आहे, कारण सगळ्यांनी फीडबॅक दिलेले आहेत. सर्वांचं मनापासून आभार आणि खूप खूप शुभेच्छा. बोला जय महाकाल. महाकाल. धन्यवाद. लाल परी की खूप छान प्रतिसाद आपल्या माध्यमातून आम्हाला सर्वांना मिळाला. या सर्व बस, सर्व सहली खूप छान अशा यशस्वी पद्धतीने सर्व पार पडलेले आहेत. या सर्व कौतुकाच्या बलावरच आमचं मनोबल वाढलं जातं व आम्ही आणखी नवीन नवीन सहली आयोजित करण्याला
प्रोत्साहन मिळतं. आपले आशीर्वाद असेच ST महामंडळावर राहून आपण मित्र परिवार, नातेवाईक, रिलेटिव्ह आणखी जे आहेत आपल्या ओळखीचे त्यांना आपण आवर्जून सांगा. कारण की महामंडळ खूप मोठ्या पद्धतीने ॲडव्हर्टाईज करत नाही, पण आपण जो प्रवास करता, आपण जो अनुभवलेला आहे, तर तो जर आपण शेअर केला आणि STच्या सहलींना तुम्ही सांगितलं तर आपण आणखीन जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचू. आणि ST महामंडळाचे आपण हे जे सर्व पर्यटक आहात हेच STचे ब्रँड ॲम्बेसिडर आहेत. ज्या पर्यटकांना पुढील सहलींसाठी सहभागी व्हायचं असेल अशा पर्यटकांसाठी खालती संपर्क नंबर देण्यात आलेला आहे. या संपर्क नंबरशी संपर्क करून पुढील सहलींची माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकते. धन्यवाद. पण ते वाक्य मला खूप आत्ता डोळ्यात पाणी आणलं, खरंच आणलं. सगळ्यांचे आभार. आणि मलाही सपोर्ट मिळाला तुमच्यामुळे की मी काहीतरी करू शकतो. माझा फक्त किडा यांनी वळवला, मला फक्त प्रोत्साहन दिलं की तू ये, आणि म्हणून मी आलो. पण आता ह्या सगळ्या व्ह्यूचा विचार करून माझ्या 7 वर्षानंतरच्या रिटायरमेंट मी काय करायचं याचं औषध मला आत्ताच मिळालंय, बरोबर. त्यामुळे तुम्ही सुद्धा आम्हाला साथ द्या, तेवढ्याच ऊर्जेने आम्ही काम करू. रात के सोने अंधेरों में मेरी बहकी सी नींदों का चांद तू ही तो है रोशनी. तेरे पीछे मैं चलता हूँ शाम तू, मैं सूरज सा ढलता हूँ, जो कहे तू सब कुछ मैं करता हूँ. ना हो तुम जो ऐसा क्यों लगे मुझको, याद तेरी जो आती है सुबह तक ना ये जाती है, ऐसे मुझको सताती है. याद तेरी जो आती है सुबह तक ना ये जाती है, ऐसे मुझको सताती है. याद तेरी दर मंडळी, ज्योतिर्लिंग यात्रेचा दोन्ही पण पार्ट तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आता आपण अमरावतीला आलोय. अमरावतीवरून आपला रूट आहे तो पुढच्या भागात पाहायला मिळेलच कोणता रूट असणार आहे. ज्योतिर्लिंग यात्रा एकदम मस्तपैकी अशी झालेली अफोर्डेबल प्राइसमध्ये, म्हणजे खिशाला परवडेल अशा प्राइसमध्ये जबरदस्त अशी यात्रा झालेली आहे. पण माझा जो अनुभव आहे इतर यात्रेपेक्षा हा थोडासा युनिक निघाला. या पॅकेजमध्ये तुम्हाला दर्शन पास, राहण्याची सोय, 3 टायमाचं जेवण, नाश्ता, बरंच काही इन्क्लूड होतं आणि चांगल्या प्रकारे सुविधा दिली होती, एकदम बेस्ट. जर तुम्हाला अशीच यात्रा करायची असेल तर राजू सरकाळी सरांचा नंबर दिलेला आहे, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर अशा 2 भागांमध्ये आपली ट्रिप झालेली आहे, ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा. तर मंडळी तुम्हाला कशी वाटली ही ट्रिप नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि चला मंडळी, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. याद तेरी जो आती है सुबह तक ना ये जाती है, ऐसे मुझको सताती है. याद तेरी जो आती है सुबह तक ना ये जाती है, ऐसे मुझको सताती है. याद तेरी